नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण महापरीक्षा पोर्टलला 28/2/2019 रोजी 10 वाजता जो पेपर झाला होता त्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणित या सेक्शनवर जे काही प्रश्न विचारले होते ते आपण पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये सेम पेपरचे एकूण 20 क्वेश्चन्स जे आहेत ते मी सॉल्व्ह केलेले आहेत। त्या पुढचे जे 20 क्वेश्चन्स आहेत ते आज मी सॉल्व्ह करणार आहे। तर पहिला प्रश्न असा आहे, एक बॉक्स 35 सेंटीमीटर लांब, 25 सेंटीमीटर रुंद आणि 40 सेंटीमीटर उंच आहे। घन मीटर्समध्ये याचे घनफळ काढा। आधी आपण काय करणार तर दिलेल्या बॉक्सचं घनफळ काढणार। घनफळ काढण्यासाठी बॉक्सचं जर म्हणजेच एक वृत्तचित्ती आकाराची एक आकृती आहे, त्याचं आपल्याला घनफळ काढायचं आहे। म्हणजेच काय असणार आहे ते लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणून 35 गुणिले 25 गुणिले 40 केलं तर आपल्याला काय भेटेल, त्या बॉक्सचं घनफळ भेटेल। तर बघा मित्रांनो, या तिघांचा मी गुणाकार करतोय। तर बघा 25 गुणिले 40 केलं, 25 गुणिले 40 केलं, 25 चोक 100 आणि हा 0 म्हणजेच किती 1000 इथे मला मिळून जातात जेव्हा मी 25 गुणिले 40 करतोय। त्याचबरोबर इकडे काय आहे 35 गुणिले 35, म्हणजेच या तिन्ही संख्यांचा जर गुणाकार केला तर मला किती भेटतो, एकूण 35000। सो मी इथे लिहितोय 35000। आता मित्रांनो लक्षात घ्या, हे जे आहे हे कुणाचं बॉक्सचं घनफळ मिळालेलं आहे। आता इथे फक्त काय विचारलंय ते लक्षात घ्या की जे घनफळ जे आहे जे आपण काढलेलं आहे ते कशामध्ये पाहिजे तर घन मीटर्समध्ये पाहिजे। हे जे आलेलं आहे हे कशामध्ये असणार आहे, सेंटीमीटर्स घन। कारण का दिलेले जे काही लांबी रुंदी आणि उंची जी आहे ती कशामध्ये दिलेली आहे, सेंटीमीटरमध्ये, म्हणून हा काय येणार आहे तर सेंटीमीटरचा घन। सेंटीमीटरचा घन। मी याला जर कन्वर्ट करायचं असेल तर काय केलं जातं, 10च्या 6व्या घाताने जे आहे याला भागावं लागतं। का भागावं लागतं तर लक्षात घ्या की 100 सेंटीमीटर तेव्हा 1 मीटर असतो, म्हणजेच काय 10चा 6वा घात सेंटीमीटरचा घन बरोबर 1 मीटर घन असेल। म्हणून इथे काय 100चा 6वा घात म्हणजेच किती 2 3 4 5 6। एकंदरीत काय करावं लागेल आपल्याला, एकूण 6 स्थानानंतर दशांश चिन्ह द्यावं लागेल। आता बघा मी इथे ब्लू मध्ये दाखवतो दशांश चिन्ह, इथे 35000 ला दशांश चिन्ह कुठे येईल तर एकूण 6 स्थानानंतर दशांश चिन्ह 0 0 हे दुसरं स्थान, हे तिसरं स्थान, हे चौथं स्थान, हे 5वं स्थान, ओके। त्यानंतर एक स्थान 6वं आणि नंतर मग इथे दशांश चिन्ह। म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते किती येणार आहे तर 0.0350000। आता इथे बघा उत्तरामध्ये जे आहे ते इतके आकडे काय दिलेले नाहीत, त्यांनी फक्त 4 आकडे हे दिलेले आहेत। 0.035 बघा 0.035। सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो। पुढचा प्रश्न काय आहे की ए बी आणि सी यांच्याकडे किती आहे 550 रुपयांचे कंत्राटी काम आहे तिघांकडे। ए आणि बी यांनी एकत्रितपणे कामाचा 7/11 भाग या प्रमाणात काम करण्याचे अपेक्षित आहे दोघांनी मिळून, तर सी ला किती पैसे मिळतील। आता लक्षात घ्या मित्रांनो की इथे काय म्हटलेलं आहे, इथे काय म्हटलेलं आहे आपलं की ए आणि बी यांनी एकत्रितपणे 7/11 काम करणार, म्हणजेच ए आणि बी ला मिळणारे जे पैसे आहेत, ए आणि बी ला जे मिळणारे पैसे आहेत ते किती मिळतील तर 550च्या 7/11 पट, म्हणजे 550 गुणिले 7/11 हे जर केले तर हे कुठले भेटतील आपल्याला, ए आणि बी ला मिळणारे पैसे। तर 10शी इथे 0 0 गेले, ओके सॉरी इथे 11 आहे, 7/11 म्हटलेलं आहे। 11 एके 11, 11 पैकी 55, बघा इथे 5 आले, हे 0 जसे तसे, मग 7 5 35 म्हणजे इथे किती भेटणार 350। म्हणजेच ए आणि बी यांना एकूण किती पैसे मिळणार आहेत तर 350 रुपये मिळणार आहेत। जर ए आणि बी ला 350 रुपये मिळतात तर सी ला किती मिळतील तर 550 पैकी मधून जर 350 वजा केले तर ते सी ला पैसे मिळणार आहेत। सो 550 मधून 350 वजा केले तर आपल्याला भेटतात 200। सो 200 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा। आता इथे बघा 17 19 23 29, 17 आणि 19, 17 आणि 19 मध्ये कितीचा डिफरन्स असेल तर 2चा। बघा मी इथे लिहितो 17 आणि 19 यांच्यामध्ये 2चा डिफरन्स येतो। त्यानंतर 19 आणि 29 यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स असेल तर 4चा, आणि 23 आणि 29 याच्यामध्ये कितीचा डिफरन्स असतो 6चा।
मग अशाच प्रकारे आपण इकडे कितीचा डिफरन्स पाहिजे तर 8चा, कारण प्रत्येकामध्ये 2 2 2 2 ॲड होत गेलेत. म्हणजे 2 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, म्हणजेच किती 29 आणि 8 किती होतील 37. सो 37 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ऑप्शनमध्ये आपण पाहू शकतो. तर बघा ए हे ऑप्शन जे आहे तिथे आपल्याला इथे 37 हा आकडा दिसतोय. ए हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जर सर्व आंतरकोनांचे माप 444 अंश असेल तर सुसम बहुभुजांच्या बाजूंची संख्या काढा. आता लक्षात घ्या, सुसम बहुभुज म्हणजेच काय तर बघा, एक पॉईंट असतो, 2 जर पॉईंट असतील तर त्याला आपण रेष म्हणतोय, 3 जर पॉईंट जुळणारी जर आकृती असेल त्याला त्रिकोण म्हणतो, 4 पॉईंट हे करणारी असेल आकृती त्याला आपण चौकोन म्हणतो. तशाच प्रकारे 4 पेक्षा जर जास्त असेल ओके तर त्याला आपण बहुभुज म्हणतो. काही काही ना हे षटकोन पंचकोन असंही म्हटलं जातं. बहुभुज म्हणजेच काय तर 4 पेक्षा जास्त बाजू असणारी एक आकृती. आता इथे सुसम बहुभुज म्हणजेच काय तर प्रत्येक कोन हे सारख्या मापाचे असतात किंवा प्रत्येक बाजू ज्या असतात त्या सारख्या मापाच्या असतात, त्याला म्हटलात सुसम. मग बहुभुज म्हणजेच काय तर 4 पेक्षा जास्त असणाऱ्या बाजू. आता इथे काय म्हटलंय, आंतरकोनाचे माप जे आहे बघा, इथे आंतरकोनाचे माप जे आहे ते किती दिलेलं आहे 444. आता बघा मी समजा इथे आकृती काढतोय बघा, खरं तर ही ग्राह्य धरली जाणार नाही कारण आपल्याला इथे बाजूंची संख्या समजा माहिती नाही. आता लक्षात घ्या, ही एक सुसम बहुभुज आहे ओके. इथे आंतरकोनाचं माप इथे दिले समजा 144 हे माप दिलंय. तर ह्या बाह्यकोनाचं माप किती असेल बघा. आता ही काय असेल एक लाईन आणि एका रेषेचं जे माप असतं ते किती असतं 180. मग हे किती असणार आहे तर 180 मधून जर 144 वजा केले तर मला इथे बघा रेडमध्ये दाखवतोय, इथे असणारा कोन मला म्हणजे बाह्य कोन इथे मिळून जाणार आहे. तर लक्षात घ्या, तर इथे हा जो कोन असेल हा किती भेटेल मला 180 मधून 144 गेले म्हणजे इथे राहणार मला 36. आता याची एक प्रॉपर्टी असते की सुसम बहुभुजाच्या बाह्य कोणांच्या मापाची बेरीज जी असते ती किती असते 360 असते. जर एका कोणाचं माप इथे 36 भेटलेलं आहे तर सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते 360. मग एका कोणाचं जर माप तिथून आपण काय केलं भागलं तर आपल्याला एकूण जे आहे त्या बाजू किंवा एकूण जे कोण आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. कोण आणि बाजू नेहमी सारख्या असतात. सो बघा 36 एके 36 आणि 0 0 म्हणजे एकूण जे असणार आहेत त्या सुसम बहुभुजामध्ये एकूण 10 बाह्यकोन असणार आहे. 10 बाह्यकोन म्हणजेच 10 बाजू असणार आहेत. सो बाजूंची संख्या जी असणार आहे ती किती असणार आहे 10. पुढचा प्रश्न पाहूया. आयताच्या संलग्न बाजूंचे गुणोत्तर 5:12 आहे. जर आयताची परिमिती 34 असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती असेल. बघा मित्रांनो इथे काय सांगितलेलं आहे, हा एक आयत आहे बघा, इथे मी ड्रॉ करतोय ओके. त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर ही 12 समजा आहे आणि ही जी आहे ही किती 5 आहे ओके. आता इथे आयताची परिमिती किती विचारलेली आहे 34 विचारलेली आहे. आता बघा हे जे गुणोत्तर दिलं ते हे 12x आणि 5x असंही लिहू शकतो, पण या एक्झाम्पलमध्ये ही खरं तर 12च असणार आहे. कारण बघा परिमिती म्हणजेच काय 2 आणि या दोघांची बेरीज 12 अधिक 5, कारण लांबी अधिक रुंदी असते. सो 12 अधिक 5 किती आले 17. सो परिमिती आपल्याला तितकीच दिलेली आहे 34. म्हणजेच काय इथे जे गुणोत्तर जे आहे ते एक्स फॉर्ममध्ये आपल्याला घ्यायची काही गरज नाहीये. या बाजूचं माप 12च असणार आहे आणि या बाजूचं माप 5च असणार आहे. हे कशावरून आपण काढलं कारण परिमिती आपल्याला इथे दिलेली आहे. आता लक्षात घ्या, तर कर्णाची लांबी किती. आता इथे कर्ण जो आहे इथे मी कर्ण ड्रॉ केला बघा, आपल्याला याचं माप विचारलेलं आहे. मित्रांनो काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. जर तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय हे ट्रिक जर माहिती असेल, ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट 5 12 13 हे पायथागोरसचं ट्रिपलेट असतं. डायरेक्ट लिहा इथे 13 हे दिलेल्या प्रश्नाचं म्हणजेच आयताची कोणाची आयताची ही कर्णाची लांबी असणार आहे. ए हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. आणि जर कुणाला माहिती नसेल हे ट्रिपलेट कधी कधी अशी कंडिशन येऊ शकते की ते ट्रिपलेट असणार नाही, त्यावेळेस आपण कुठला फॉर्म्युला अप्लाय केला असता या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग म्हणजेच कुठला पायथागोरसचं प्रमेय वापरलं असतं. बाजूंचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग हे सूत्र वापरलं असतं. या सूत्राने सुद्धा येऊन जाईल बघा. 12चा वर्ग किती असतो 144 आणि 5चा वर्ग किती असतो 25. मग किती 5 4 9 6 1 ही कोणाची कर्णवर्गाची
लांबी, मग 169 कोणाचा वर्ग असतो तर 13चा, असं पण डायरेक्ट उत्तर मिळून जाते. पण ट्रिपलेट खूप सोपं पडतं, ट्रिपलेट्स लक्षात असू द्या, म्हणजेच आपली त्रिक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, की चूज द करेक्ट आन्सर द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ -21/43 इज. आपल्याला गुणाकारात्मक व्यस्त इथे काढायचे. मित्रांनो, गुणाकारात्मक व्यस्त म्हणजेच काय, याला रेसिप्रोकल असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, की अंशाच्या ठिकाणी छेद आणि छेदाच्या ठिकाणी अंश. आता इथे बघा, इथे जर आपल्याला सांगितलेलं आहे -21/43. आता -21 म्हणजेच काय, दिलेली संख्या जी आहे ती वजा असणार आहे. बघा, जर ही वजा आहे, जर त्याचा आपण जरी हे रेसिप्रोकल जरी घेतला तरी पण ती काय वजाच राहणार आहे, कारण खाली अधिक आहे आणि वर वजा आहे. मग हा किती भेटेल आपल्याला जर आपण काढायला गेलो तर? लक्षात घ्या मित्रांनो, हा भेटेल 43/-21. ओके, सो 43/-21 ला आपण असे लिहितो -43/21. सो बघूया आपण याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये बघा, हा 43/21 दिसतोय, पण हा काय पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह दोन्ही आहेत, हे पण नसणार आहे. 21/43 हा तर व्यस्तच केलेला नाहीये त्यांनी, सो हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एका गोलाकार वर्तुळाचा परिघ जो आहे तो 220 मीटर दिलेला आहे. वर्तुळाचं परिघ म्हणजेच कुठल्या सूत्राने आपण काढतो तर 2πr ने. 2πr हे कसलं सूत्र असतं तर वर्तुळाच्या परिघाचं. तो आपल्याला दिलेला आहे 220 आणि त्यावरून सांगितले त्रिज्या काढा. त्रिज्या इथे कशाने दाखवतात? आर ने. तर लक्षात घ्या मित्रांनो, 220 छेद हे जर इकडे आर फक्त इथे ठेवला तर 2π काय इकडे मल्टिप्लाय होणार आहे, 2 गुणिले पायची किंमत किती असते 22/7. सो 22 इथे आणि 7 जे आहे ते इकडे वर जाणार आहेत. सो 22 गुणिले इथे 7 आले. 22 एके 22. बघा मित्रांनो, इथे किती राहिले 10. 2 आणि 10ला भाग दिला, इथे राहिले 5. मग 7×5 35. सो 35 हे काय असणार आहे, वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. तर बघा, ऑप्शनमध्ये आपल्याला बी दिसतंय. इथे खाली तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ते आन्सर दिसणारच आहे, तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढचा प्रश्न असा आहे, जेव्हा भरलेला असतो, बघा जेव्हा भरलेला असतो तेव्हा शीत कपाटाचे तापमान जे असते ते -15°C सेट केले जाते. जेव्हा तो रिकामा केला जातो तेव्हा ते 5° एवढे सेट केले जाते. वर्तमान तापमान आणि आधीच्या तापमानातील फरक काय आहे? आता बघा, इथे भरपूर जणांची गफलत होते की 15 मधून 5 वजा करतात आणि पटकन 10 लिहिलं जातं, वजा 10 किंवा 10 लिहिलं जातं. तर पण मित्रांनो लक्षात घ्या कसं आहे. बघा, मी इथे एक रिअल लाईन समजा दाखवतो. इथे 0, इथे -5, इथे -10 आणि इथे -15. आता हे काय आहे तर तापमान आहे आणि इकडे किती, आपल्याला फक्त 5 पर्यंत केलं तरी पण चालेल. आता याच्यावरून तुमच्या लगेच लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं ते, की जे -15 ते 5 पर्यंत याच्यामधला आपल्याला डिफरन्स काढायचा. तर बघा, हा 5चा डिफरन्स, हा 10, 5 न 5 10, 15, 20. एकूण कितीचा डिफरन्स असणार आहे तर 20°C डिफरन्स असणार आहे. तो दिलेल्या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे. आता इथे काय बघा, वर्तमान तापमान आणि आधीच्या तापमानातील फरक विचारला होता. ओके, म्हणून -15 आणि 5 मधला आपण फरक काढलेला आहे. पुढचा बघा मित्रांनो, 3785 या संख्येस 3 ने भाग दिल्यास बाकी किती राहील? आता इथे भाग देण्याची अजिबात गरज नाहीये, कारण काय आपल्याला 3ची कसोटी माहिती आहे की 3ला कोणत्या संख्येने भाग जातो, जर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जी आहे ही 3च्या पटीतील असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. आता बघा, 3 आणि 7 किती झाले 10. बघा, 3 अधिक 7 10 झाले. 10 आणि 8 18, म्हणजेच 387ला डायरेक्ट भाग जातो, सोडून द्या. आता 5 बघा, 5ला 3 ने जर भाग दिला तर इथे किती राहतील, फक्त 2 ही बाकी राहील. किंवा असंही करू शकता की पूर्ण संख्यांची डायरेक्ट बेरीज करू शकता. बघा, 3 आणि 7 10 झाले. 10 आणि 8 किती झाले 18. 18 आणि 5 किती झाले 23 झाले. परत त्यांची बेरीज करा. 2 आणि 3 किती झाले 5. 5ला जर आपण भाग दिला 3ने तर किती बाकी राहील तर 2. हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. कुठलीही पद्धत करा, खूप सोपे आहे. त्यानंतर पुढचं बघा, एक विचारलेला आहे पुढचा प्रश्न असा की एक व्यक्ती 800 मीटर अंतर एका ठराविक वेगाने पार करतो. त्यानंतर त्याचा वेग जर 15 मीटर पर सेंटीमीटरने जास्त असता तो गंतव्य ठिकाणी
15 सेकंद आधीच पोहोचू शकला असता तर मूळ वेग काढा. मित्रांनो लक्षात घ्या, इथे जे डिस्टन्स जे आहे, अंतर जे आहे ते किती आहे 800, आणि दोन्ही ठिकाणी जेव्हा त्याचा वेग जो होता तो ठराविक होता तेव्हा पण अंतर जे आहे ते स्थिर आहे, आणि त्याचा वेग वाढवला तेव्हा पण अंतर जे आहे ते स्थिर आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, इथे जे आहे डिफरन्स कशात झाला तर तो 22 सेकंद आधीच पोहोचू शकला असता. म्हणून मी इथे एक सूत्र वापरतो, लक्षात घ्या. सूत्र असं आहे आपलं, वेळ म्हणजे टाइम बरोबर अंतर म्हणजेच डिस्टन्स छेद वेग म्हणजे स्पीड. हे प्रत्येकाला सूत्र माहिती आहे TDSचं. मी मागे एकदम सांगितलेलं पण T=D/S TDS. ओके, मग हे सूत्र वापरतोय. तर लक्षात घ्या आता इथे काय आहे, जे D जे आहे दोन्हीकडे काय आहे स्थिर आहे इथे, आणि ठराविक वेग जो म्हटलाय त्या ठराविक वेगला मी इथे काय म्हणतोय तर इथे मी त्याला x मानतोय. बघा इथे रेड मध्ये दाखवतो, याला x मानलं, आणि नंतर त्याचा वेग जो आहे तो वाढलेला आहे बघा, जास्त असता जास्त, म्हणून हा किती होणार तर x + 15. ठराविक वेगाला आपण x म्हटलं आणि जो वाढवलेला वेग आहे त्याला x + 15 म्हटलं. आणि आता गंतव्य ठिकाणी जो आहे तो किती 12 सेकंदाने आधीच पोहोचू शकला असता. आता हे सूत्र वापरतोय बघा, टाइम डिस्टन्स अपॉन स्पीड. आता बघा प्रत्येकामध्ये जो अंतर जो आहे तो काय आहे स्थिर आहे बघा, म्हणून 800 भागिले आधीचा जो स्पीड होता तो काय आहे x. बघा टाइम डिस्टन्स अपॉन टाइम, हे डिस्टन्स आणि हे टाइम. त्यामधून जर नंतरचा जो स्पीड वाढवलेला जो टाइम आहे हे आधीचा आपला स्पीड, आणि नंतर स्पीड वाढवलेला जो आहे तो बघा तो किती असणार आहे स्पीड वाढवलेला, तर 800 हे अंतर, आणि वाढवलेला स्पीड किती आहे x + 15. यांच्यामधला फरक जो दिलेला आहे तो कितीचा दिलाय तर आपल्याला सांगितलंय 12 सेकंद. सो इथे 12. बघा आधीचा अंतर छेद वेग वजा नंतरचा अंतर छेद वेग बरोबर यांच्यामधला डिफरन्स 12. याला सॉल्व केलं की आपलं उत्तर जे असणार आहे x जे आहे तो आपला वेग होता, म्हणून मूळ वेग जो आहे तो आपल्याला डायरेक्ट भेटून जाणार. फक्त याला सॉल्व करायचं मित्रांनो. लक्षात घ्या आता 800 गुणिले इथे तिरकस गुणाकार केला, हा किती होणार आहे 800x. बघा 800x, त्यानंतर इथे किती आहे अधिक बघा 15 गुणिले 800, 15 गुणिले 800 केले, 15 8 किती 120, आणि ते 2 शून्य म्हणजेच किती ते येणार 12,000. ओके, त्यानंतर इकडे परत तिरकस गुणाकार वजा 800x. सो वजा 800x छेद x. आता बघा का छेद मी डायरेक्ट लिहित नाही, मी डायरेक्ट इथं करतो बघा, x गुणिले x म्हणजे x चा वर्ग आणि अधिक 15x. x वर्ग इकडे जर मल्टिप्लाय झाला तर हा काय होईल 12x वर्ग. दुसरं काय होत आहे 15x अधिक 12x म्हणजेच किती होणार आहे तर 180x. 15 गुणिले 12 केलं तर 180 आपल्याला भेटतंय. सो 180x. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या 800x इथे हे झाले कॅन्सल आउट झाले, इथे किती आहे ते 12, म्हणजे इथे काय आपल्याला भेटतंय 12x वर्ग. आणि ठीक आहे हे पद जे आहेत बघा, इथे मी मुद्दाम आता ब्लू मध्ये दाखवतो तुम्हाला. बघा या प्रत्येक पदाला समजा 12 ने भाग दिला, बघा इथे 12 ने भाग दिला, 12 ने भाग दिला तिथे काय राहील x वर्ग. त्यानंतर अधिक 180x. 180 ला जर 12 ने आपण भाग दिला तर किती येईल 12 के 12 म्हणजेच किती ते 15 अधिक 15x. आणि इकडे काय हा अधिक आहे, इकडे त्यांना काय होईल वजा, याला 12 ने भाग दिला तर इथे किती भेटेल 1000. आपल्याला एक वर्ग समीकरण भेटते. असं वर्ग समीकरण त्याची उकल अशी पाहिजे, फॅक्टर्स अवयव जे आहे ते असे पाहिजेत की त्यांची गुणाकार जो आहे तो किती वजा 1000 पाहिजे आणि त्यांची बेरीज जी आहे ती 15 पाहिजे. सो बघा 40 गुणिले जर 25 केलं वजा 25 जर केलं
तर आपलं उत्तर इथे आपल्याला भेटून जाते. कारण का 40 गुणिले वजा 25 केलं तर 1000 होतात आणि 40 वजा 25 केलं तर 15 भेटून जातात. तर मित्रांनो बघा, आता इथे हे सॉल्व करण्याची गरज नाही कारण आपल्याला वेळ खूप कमी असतो आणि जर एका क्वेश्चनसाठी जर 5 मिनिट जर घालवले तर बाकी क्वेश्चन्स आपले राहून जातील. सो बघा इथे बघा, हे जर आपल्याला अवयव मिळत आहेत तर आपले जे उकल जी आहे ते काय भेटेल, ही जी उकल जी आहे याच्या उलट असते. ही जर पॉझिटिव्ह भेटले तर ही काय भेटेल, उकल जी आहे ती काय भेटेल, एक निगेटिव्ह भेटेल. म्हणजे एक्सची किंमत जी आहे, एक्सची किंमत जी आहे ती काय भेटेल, इथे जर पॉझिटिव्ह असेल तर ती निगेटिव्ह असते आणि इथे जर निगेटिव्ह असेल तर ती काय असेल, पॉझिटिव्ह. आता मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलं आहे, म्हणजेच एक्सची जी किंमत आहे त्या दोन किंमती भेटलेल्या आहेत. एक तर ती वजा 40 असेल किंवा 25 असेल. पण आपला वेग विचारलेला आहे, वेग म्हणजे स्पीड. स्पीड हा कधी निगेटिव्ह असू शकत नाही, म्हणजेच वजा 40 हे उत्तर नसणार आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 25. सो दिलेल्या प्रश्नाचं बी हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो पाहूया. दोन चौरसांच्या बाजूंचे गुणोत्तर 2:3 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असेल. बघा, बाजूंचे गुणोत्तर आहे 2:3. 2:3 हे बाजूंचं गुणोत्तर दिलंय, तर आपल्याला क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलंय. हे काय आहे, दोन्ही चौरस आहेत आणि हे जे चौरसाचं क्षेत्रफळ जे असतं ते काय असतं, बाजूचा वर्ग. म्हणजेच 2चा वर्ग आणि इकडे 3चा वर्ग. म्हणजेच आपल्याला इथे काय भेटेल गुणोत्तर, तर 4:9. सो बघूया 4:9 इथे कुठे दिसतंय का, यस, डी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर दिसतंय. ओके, पुढचं पाहूया. आपल्याला विचारले यांची सरासरी काढा. मित्रांनो सरासरी ते विचारलेले आहे. बघा, 95 अधिक 85 अधिक 67 अधिक 55 अधिक 82 अधिक 48 यांची आपल्याला बेरीज करायला लागेल आणि जितक्या संख्या आहेत त्यांनी त्याला भागावं लागेल. किती संख्या आहेत, 6 ने भागलं की आपल्याला सरासरी मिळणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, इकडे बघा, 95 अधिक 85 केलं तर आपल्याला किती भेटतात, बघा 0 आणि 9 9 18. ओके, इथे किती 18, म्हणजे इथे 180. त्यानंतर 67 का अधिक 55, 7 5 1202 हा चलाला 1 6 6 12, म्हणजे इथे किती भेटतात आपल्याला 122. आणि इकडे 82 अधिक 48, 8 ने 2 10 0 हा चलाला 1 8 ने 9, इथे किती भेटणार 130. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली, बघा 180 130 8 9 10 11 म्हणजेच किती 210 आणि दुसरी कुठली 122. सो 2 3 3 332 इथे किती भेटतात, 2 1 2, ठीक आहे बरोबर, 1 1 1 इथे 310, सॉरी 310 म्हणजे इथे किती होणार 432. 432 ही सगळ्यांची टोटल भेटते. 432ला जर आपण बघा 432ला एकूण संख्या किती आहेत, एकूण संख्या आहेत इथे 6. सो 6 ने जर भागलं, 6 पंचे 7 सकम 42, 6 7 42, सो इथे 7, इथे उरला किती 1 6 दुने 12. सो 72 हे दिलेल्या प्रश्नाची सरासरी, दिलेल्या संख्यांची सरासरी. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. इथे विचारलेला आहे ए हॅश बी ला जर आपण ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग म्हणून परिभाषित केले तर वजा बी हॅश आणि इकडे कंसामध्ये विचारलेलं आहे 2-3 हे समतुल्य आहेत. तर आपल्याला इथे हे कशाशी समतुल्य आहे म्हणजे याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. मित्रांनो तुम्हाला बॉडमस रूल माहितीच असेल. बॉडमसमध्ये काय असतं की आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावा लागतो. म्हणून हा जो ब्रॅकेट आहे 2-3 त्याला या पद्धतीने आपण सॉल्व करणार आहोत. तर बघा 2-3 याला आपण कसं सॉल्व करणार, तर बघा इथे काय ए वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4, त्यानंतर वजा ए बी वजा ए 2 गुणिले 3 किती होणार, 2 गुणिले 3 म्हणजे इथे 6 आणि नंतर अधिक बीचा वर्ग, अधिक बीचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग, 3चा वर्ग किती 9. म्हणजेच त्या हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे त्याची उत्तर किती भेटते आपल्याला 9 वजा 6 3, 3 आणि 1 3 आणि 4 7. सो ह्या ब्रॅकेटची किंमत जी आली ती किती आली 7. आता आपल्याला फक्त एवढंच सॉल्व करायचं आहे वजा 2-7. आता बघा याला कसं सॉल्व करणार, हे म्हणजे आपला ए आणि हा आपला बी. पहिला काय असतो एचा वर्ग, सो वजा 2चा वर्ग काय भेटेल आपल्याला 4 भेटेल. त्यानंतर वजा ए गुणिले बघा ए बी मग वजा 2 गुणिले 7 किती भेटलं वजा 14, वजा 14 मग इथे वजा ऑलरेडी आहे सो हे झाले अधिक 14 आणि नंतर बीचा वर्ग, बीचा वर्ग म्हणजे किती 7 7 49.
ओके, यांची जर आपण बेरीज केली तर बघा हे होणार 18, 18 अधिक 49, 18 आणि 49 किती होणार एकूण 67. सो 67 हे दिलेल्या प्रश्नाचे इथे उत्तर असणार आहे. सो कुठे गेला सी, सी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं पाहूया मित्रांनो. इथे विचारलेलं आहे 36/6 बघा 36/6 बरोबर बघा 36/6 असेल तर 6x बरोबर किती, मग x ची किंमत इथे विचारलेली आहे. सो 6x. तर बघा मित्रांनो इथे जर भाग दिला 6 एके 6, 6 6 36 बघा इथे 6 बरोबर 6, मग इथे x बरोबर किती भेटेल 1. सो x ची किंमत किती असणार आहे 1 इथे असणार आहे. पुढचा प्रश्न, दोन संख्यांचा सगळ्यात लहान सामायिक अवयव त्या संख्यांच्या गुणाकारा इतका आहे, तो गुणाकार जर 35 असेल तर त्या सगळ्यात मोठा सामायिक अवयव कोणता असेल. आता कदाचित तुम्हाला हे कन्फ्युजिंग वाटेल पण खूप सोपं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, दोन संख्यांचा सगळ्यात लहान सामायिक अवयव, सगळ्यात लहान सामायिक अवयव म्हणजेच का आपला लसावी. बघा लहान सामायिक अवयव म्हणजेच लसावी हा त्या संख्येच्या गुणाकारा इतका आहे, तो गुणाकार 35 आहे. बघा दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी गुणिले मसावी एवढा असतो. SCF, LCM म्हणजेच लसावी आणि SCF म्हणजे आपला मसावी. आता इथे काय विचारलंय की लहान सामायिक अवयव म्हणजेच या LCM ची किंमत 35 आहे आणि त्या दोन संख्यांची किंमत पण 35 आहे, तर आपल्याला विचारलंय मोठा सामायिक अवयव कोणता असेल. आता बघा 35 गुणिले काय केलं तर 35 भेटेल, तर 1 केलं तर आपल्याला 35 भेटेल. आता हे LCM गुणिले SCF बरोबर 35 हे कुठून आलं, तर एक स्टँडर्ड सूत्र आहे मित्रांनो की दोन संख्या असतील तर संख्यांचा गुणाकार बरोबर त्या संख्यांचा लसावी गुणिले त्या संख्यांचा मसावी. हे स्टँडर्ड सूत्र फक्त मी वापरलं, मग इथे 35 गुणिले SCF बरोबर 35 भेटत होतं. सो फक्त SCF फक्त एकच अशी संख्या आहे की जे हे दिलेलं समीकरण सॅटिस्फाईड करतं. सो SCF म्हणजेच मोठा सामायिक अवयव काय असेल 1 असेल. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे इथे विचारलेलं आहे. बघा मित्रांनो आता इथे काय आहे की 8640 म्हणजे 8640 हा पूर्ण घन नाही. तर मित्रांनो खरी गोष्ट आहे की हा पूर्ण घन नाही आहे, कारण बघा 9चा जो घन असतो, बघा जर प्रत्येकाचे 10 पर्यंत घन करत तर पाठच हवेत तुमचे. बघा 9चा घन काय असतो तर 729 आणि 10चा जो घन असतो 10चा घन किती असणार आहे तर 10,000. 729 सॉरी 1000, मी 10,000 म्हणाल चुकीने. ओके 1000 असतो. मग आता 729 आणि 1000 याच्यामध्ये ही संख्या येते 864. कारण इथे मी शून्य का कन्सिडर करत नाही, कारण फक्त आपण त्याच्या इथे घनामध्ये जे आहे शून्य आधी येणारे जे संख्या ज्या आहेत त्या पूर्ण घन संख्या पाहिजे असतात, म्हणून मी त्या शून्य इथे कन्सिडर केलेला नाही. सो या दोघांमध्ये ती संख्या येते म्हणजे पूर्ण घन नाही आहे, हे इथलं बरोबर आहे. सो हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. आपल्याला इथे काय विचारले असत्य, हे तर काय आहे सत्य आहे. पुढचा पाहूया. एकक स्थानी 4 असलेला एकही पूर्ण घन नाहीये. तर बघा आपल्याला माहिती आहे 4चा घन किती असतो 64. सो ही पूर्ण घन आहेच संख्या ना 64. सो हे पण आपलं सत्य आहे. हे जे आहे हे काय आहे असत्य आहे. सो हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर बघूया पुढचे पण अजून आपण क्रॉस व्हेरीफाय करून बघूया. ए आणि बी ने भाग जात असेल तर ए घन ने बी घनला भाग जातो. तर ऑब्वियस गोष्ट आहे. बघा ए ने बीला जर भाग जातोय तर ए घनने बी घनला भाग जाईल, ए घनने बी घनला भाग जाईल. ए घन आणि बी घन जर आपण इकडे काय केलं ब्रॅकेटमध्ये घेतलं तर याला भाग जाणारच आहे. ओके, त्यानंतर 216 हा पूर्ण घन आहे. 216 बरोबर आहे. ते 216 हा कोणाचा घन असतो तो 6चा घन असतो. म्हणजेच दिलेल्या 4 उदाहरणांमध्ये काय फक्त बी हे काय आहे असत्य विधान आहे. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं पाहूया मित्रांनो की शिल्पाने एका सणासाठी तिची बाग सजवण्यासाठी 76 मेणबत्त्या ओळीने ठेवल्या. दर 2 संलग्न मेणबत्त्यामधील अंतर जे आहे ते 1/4 मीटर असेल तर पहिल्या आणि शेवटच्या मेणबत्त्यांमधील अंतर किती असेल. मित्रांनो ज्यावेळेस अंतर विचारलं जातं बघा 3 मेणबत्त्यांमधलं जे अंतर जे असेल ते किती फक्त 2चा इथे गॅप होतो. म्हणजेच काय 76 जर मेणबत्त्या असेल तर एकूण जे मध्ये स्लॉट जे पडणार आहेत ते किती पडणार आहेत 76 - 1 म्हणजेच किती 75 इतके स्लॉट पडणार आहेत. मग 75 गुणिले 1 आणि कितीचं अंतर आहे तर 1/4चं
म्हणजे एवढं जे आहे हे काय असणार आहे आपलं 75 गुणिले 1/4 हे दिलेलं काय असणार आहे अंतर असणार आहे. परंतु इकडे आपल्याला डायरेक्ट याच्यात अपूर्णांकामध्ये उत्तर दिलेलं नाही आहे. तर बघा इथे 4 जो आहे तर लक्षात घ्या मित्रांनो 18 चौक जर केले बघा 18 चौक किती होणार 72 अधिक 3 केले तर 75/4 हे दिलेल्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर आपण इथे लिहू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे की 12, 24, 16, 28 आणि x चा समांतर मध्य म्हणजे आपण इकडे ॲव्हरेज म्हणणार सरासरी 20 आहे तर x चे मूल्य काढा. आता सरासरी काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे सर्व पदांची काय करायची बेरीज आणि जितकी पदं आहेत त्याला भागायचं. तर मित्रांनो बघूया बघा 12 अधिक 28 केले 12 आणि 28 किती होणार 40 आणि 24 आणि 16 केले ते पण किती होणार 40 म्हणजेच 40 40 80 80 अधिक x 80 अधिक x एकूण पदं किती आहेत तर 5 आणि जो सरासरी मध्य म्हणजेच ॲव्हरेज जी निघते ते किती निघते 20. मग 20 100 बघा 80 अधिक x बरोबर किती भेटते 100 म्हणजे x ची किंमत आपल्याला किती भेटेल 80 मध्ये किती मिळालं म्हणजेच 100 होतील तर 20 म्हणजे x ची किंमत इथे 20 असणार आहे. सो बघा 20 हे दिलेल्या प्रश्नाचे इथे उत्तर असणार आहे. पुढचं बघूया. पुढचं बघा 9.40 रुपये प्रति किलो तांदळामध्ये 10.80 रुपये प्रति किलोचा तांदूळ किती गुणोत्तर मिसळला जावा जेणेकरून येणारे मिश्रण हे 10 रुपये किलो मूल्याचे असेल. तर मित्रांनो हे जे आहे हे रूल ऑफ ॲलिगेशनने मी सॉल्व्ह करतोय. तर ॲलिगेशन आपल्याला काय सांगतोय बघा फक्त काय करायचं हे लिहून घ्यायचे. बघा पहिला काय आहे पहिला कसा किलो आहे तर 9.40 लिहिला इथे जसा आहे तसा लिहून घ्या. त्यानंतर दुसरा जो आहे दुसऱ्याचा भाव काय आहे तर 10.80 आणि आपल्याला जो विचारलेला आहे तो किती मिश्रण किती पाहिजे 10 म्हणजे यांचा जो मध्य जो आहे तो किती पाहिजे तर 10 पाहिजे. मग आता रूल ऑफ ॲलिगेशन काय सांगतो आपल्याला की या 10.80 मधून 10 वजा करा आणि ते इकडे लिहा. मग 10.80 मधून 10 जर वजा केले तर आपल्याला किती भेटेल 0.8 आणि 0.90 म्हणजे या 10 मधून हे वजा करा तर आपल्याला किती भेटेल 0.6. मग आता इथे किती आहे हे जे गुणोत्तर असणार आहे किती 28 इथे किती आले 6 सो 6 असे गुणोत्तर असणार आहे. याला जर आपण 2 ने भागला 2 6 आणि 2 8 म्हणजे 4/3 हे गुणोत्तर पाहिजे. सो 4/3 बघा 4/3 आपल्याला इथे सी मध्ये दिसतंय. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं पाहूया. एका आयताकृती सभागृहाच्या फरशीचे क्षेत्रफळ जे आहे ते 960 चौरस सेंटीमीटर आहे. 6 मीटर आणि इथे किती दिलेलं आहे 4 मीटर आकाराच्या गालीचे उपलब्ध असल्यास ओके संपूर्ण सभागृहासाठी आवश्यक गालिचांची संख्या किती. तर बघा मित्रांनो इथे जे क्षेत्रफळ जे दिले ते किती दिलंय 960. सो 960ला जर या दोघांची जर हे केला 6 मीटर आणि 4 मीटर जो आहे याच्यावरून गालिचांची जर एरिया काढली आणि ही जी एरिया म्हणजे याच्या क्षेत्रफळाने हे क्षेत्रफळ जर आपण भागलं तर दिलेल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर बघा मित्रांनो इथे 960 आहे 960 हे कशाचं तर आयताकृती सभागृहाच्या फरशीचं क्षेत्रफळ. त्यानंतर बघा हे 6 आणि 4 जे आहे ते कोणाचं तर गालिचांचं. मग गालिचांचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायला लागेल ही जर लांबी आणि ही रुंदी असेल तर लांबी गुणिले रुंदी हे आयताचं क्षेत्रफळ असतं. म्हणजे गालिचाचं क्षेत्रफळ किती कसं भेटेल 6 गुणिले 4 ने केलं 6 चौक किती असतात 24. बघा मग आता याने याला भागल्यानंतर जे काय भेटणार आहे ते काय असणार आहे गालिचांची संख्या. सो 24 एके 24 24 चौक 96 इथे किती भेटले 40 ही आपल्याला इकडे संख्या भेटलेली आहे. सो 40 हे दिलेल्या प्रश्नाचं इथे उत्तर असणार आहे. खरं तर मित्रांनो इथे जे आहे इथे बघा हे स्क्वेअर मीटरमध्ये दिलं आहे स्क्वेअर सेंटीमीटर आणि इथे मीटरमध्ये दिलं आहे. हे लक्षात जरा तुम्ही ठेवायचं आहे मीटर आणि सेंटीमीटर. खरं तर हे पण जे आहे हे सेंटीमीटरमध्ये पाहिजे होतं. हा खरं तर मला प्रश्नामध्ये थोडीशी गडबड वाटते. हे जर सेंटीमीटरमध्ये दिलं तर हे पण आपल्याला सेंटीमीटरमध्ये द्यायला हवं होतं. ही थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यानंतर पुढचं बघूया.
ठीक आहे, हे शेवटचा आपला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ नक्की कळवा आणि जर काही डाऊट्स असतील तर तेही कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.